विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा गद्यपाठ पाहणार आहोत. प्रजापालनार्थम राजकर्तव्याने. राजाचा मुकुट आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतो. पण मुलांनो, राजा होणं म्हणजे फक्त मुकुट धारण करणं, मान सन्मान घेणं इतकंच मर्यादित नसतं, तर त्या मुकुटासोबत अनेक कर्तव्य, अनेक जबाबदाऱ्या त्या राजावर येऊन पडत असतात. आणि या राजाची कर्तव्य पार पाडण्यासाठी मार्गदर्शक असलेलं असं हे कौटिल्य अर्थशास्त्र हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये राज्याची कर्तव्य कोणती, राजाने कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या, कशा पार पाडायच्या, प्रजेचा विचार सर्व दृष्टीने राजाने केला पाहिजे. कारण राजा हा प्रजापालक आहे. प्रजेची संपूर्ण जबाबदारी राजावर असते. त्यामुळे प्रजेच्या सुखासाठीच राजाने सर्व गोष्टी करायच्या असतात. या सगळ्या बारकाव्यांचा विचार कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये केलेला दिसतो. मग राजा होणं एकदम राजा होता येत नाही. त्यासाठी पूर्वी अध्ययन करणं आवश्यक असतं. विशिष्ट विद्यांचं अध्ययन करणं गरजेचं असतं. मग या विद्या जेव्हा ग्रहण केल्या जातात त्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचं तुम्हाला ज्ञान मिळत जातं की राजाने प्रजेचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे. तेव्हा प्रजेचं पालन करण्यासाठी राजाची कर्तव्य कोणती या विषयावर आधारित हा पाठ आहे. बघूया भूमिका. प्राचीन भारते बहूनि शास्त्राणि विकसितानि. तेषु अन्यतमं शास्त्रम् अस्ति राजनीतिशास्त्रम्. एतत् शास्त्रम् अर्थशास्त्रम् इति नाम्ना प्रसिद्धम्. राजनीतिविषयकाणां तत्त्वानां विमर्शः वेदेषु तथा रामायणमहाभारतादिषु बहुषु ग्रन्थेषु दृश्यते. शास्त्ररूपेण तेषां ग्रथनं प्रथमतः कौटिल्यविरचिते अर्थशास्त्रम् इति ग्रंथे प्राप्यते. बघा, प्राचीन भारतामध्ये अनेक शास्त्रांचा विकास झाला होता. 11व्या वर्गामध्ये ज्या वेळेला आपण मागच्या टिपा बघितल्या त्यामध्ये प्राचीन काळी किती वेगवेगळी शास्त्र विकसित झाली होती याची माहिती तुम्हाला मिळालेली आहे. त्या विकसित झालेल्या शास्त्रांमधलंच एक शास्त्र म्हणजे राजनीतीचे शास्त्र. हे शास्त्र अर्थशास्त्र या नावाने प्रसिद्ध आहे. आता अर्थशास्त्र म्हणजे अर्थसंबंधीचे शास्त्र असा विचार आपण करतो. अर्थ म्हणजे पैसा, तर पैशाशी संबंधित नसून तर राजाने राज्य कसं करावं, राजाची नीती कशी असावी, राजाने प्रजेचं पालन कसं करावं याविषयीची माहिती या राजनीतिशास्त्रामध्ये आहे. आणि हे राजनीतिशास्त्रच अर्थशास्त्र या नावाने प्रसिद्ध झालेलं होतं. राजनीतिविषयकाणां तत्त्वानां विमर्श वेदेषु तथा रामायण महाभारतादिषु बहुषु ग्रंथेषु दृश्यते. राजनीतीच्या तत्त्वांचा उहापोह वेदांमध्ये, रामायण महाभारतांसारख्या मोठमोठ्या ग्रंथांमध्ये केलेला दिसतो. कारण राजाचं पहिलं आणि शेवटचं कर्तव्य प्रजेचं पालन. मग प्रजेला किती दृष्ट्या सांभाळायचं असतं, अगदी सगळ्या बारकाव्यांसहित विचार या राजनीतिशास्त्रामध्ये केलेला आहे. आणि शास्त्र रूपाने याचं पहिल्यांदा गठन जे केलं ते कौटिल्य विरचित अर्थशास्त्रामध्येच आपल्याला दिसतं. ग्रंथस्य कालविषये मतभिन्नता वर्तते. आता या कौटिल्य अर्थशास्त्राचा काळ कोणता याविषयी मतभिन्नता आहे, वेगवेगळे विचार दिसतात. किंतु ख्रिस्ताब्दपूर्वं चतुर्थं शतकम् इति तस्य कालः नैकैर्विद्वद्भिः निर्णितः. पण या ग्रंथाचा काळ ख्रिस्तपूर्व 4थं शतक असा अनेक विद्वानांनी निश्चित केलेला आहे. अर्थशास्त्रम नाम राजनीतिविषयकं ज्ञानकोशः एव. आता या अर्थशास्त्रामध्ये इतक्या बारकाव्यांचा विचार केला आहे की त्याला राजनीती विषयक संबंधाच्या सर्व गोष्टींचा ज्ञानकोश म्हणावले जातं. ज्ञानकोश म्हणजे काय की ज्यामध्ये आपल्याला कुठलाही संबंधित विचार माहिती करून घ्यायचा असेल तर त्याची माहिती आपल्याला ती एकत्र ज्ञानकोशामध्ये मिळते. तसंच राजनीती विषयावरच्या कुठलाही विषय असो, कुठलाही अंग असो, त्याची माहिती तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये मिळू शकते. आणि म्हणून या अर्थशास्त्राला राजनीतीचा ज्ञानकोश म्हटलं आहे.
तत्र राज्ञः अध्ययनं दिनचर्या राजकर्तव्यानि अमात्यनियुक्तिः गूढपुरुषनियुक्तिः परराज्यसम्बन्धः युद्धम् इत्यादयः नैके विषयविभागाः सन्ति. आता या अर्थशास्त्रामध्ये बघा तुम्हाला वरवर सांगितलंय की राजाचं अध्ययन, राजाने कसं अध्ययन करावं, कोणकोणत्या गोष्टींचं अध्ययन केलं पाहिजे, पूर्व तयारी राजाची काय असली पाहिजे. बरं, राजाची दिनचर्या, राजाची कर्तव्य, अमात्याची नियुक्ती, कारण राजाचा उजवा हात म्हणजे अमात्य. मग या अमात्यपदी निवड ज्याची करायची आहे त्यासंबंधी निवड करताना राजाने काय विचार करायला हवा ते अमात्य नियुक्तीमध्ये येतं. गूढपुरुष नियुक्ती, गूढपुरुष म्हणजे हेर, गुप्तहेर त्यांची नेमणूक. परराज्य संबंध, युद्ध असे अनेक विषय या अर्थशास्त्रामध्ये विचारात घेतले गेले आहेत. असे ग्रंथस्य प्रभाव उत्तरकालीनेषु सर्वेषु राजग्रंथेषु दृश्यते. या ग्रंथाचा प्रभाव नंतर झालेल्या सर्व राज्यशास्त्र संबंधीच्या ग्रंथांवर दिसून येतो. राज्ञः प्रथमं कर्तव्यं नाम प्रजापालनम. बघा, राजाचं पहिलं कर्तव्य आहे की प्रजेचं पालन केलं गेलं पाहिजे. तदेव राज्ञः तथा राज्यव्यवस्थायाः परमोच्च ध्येयं. राजाच्या जीवनाचं ध्येयच कोणतं, तर प्रजेचं रक्षण, प्रजेचं पालन. आणि राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे, तर त्याला प्रजापालनाचंच फक्त ध्येय त्याच्यासमोर असलं पाहिजे. आणि ही गोष्ट कौटिल्याने वारंवार सांगितलेली आहे. तदर्थं राज्ञा किं किं कर्तव्यं तदस्मिन् संपादिते पाठे वर्णितम्. त्यासाठी राजाने काय काय करायला हवं हे संपादित केलेले या पाठामध्ये वर्णन केलं आहे. म्हणजे हा तुम्हाला पाठ जो दिला आहे तो एडिट केलेला आहे, संपादित केलेला आहे, जसाच्या तसा कौटिल्य अर्थशास्त्रातून घेतलेला नाही आहे. एतत् सर्वम् आधुनिककाले गणराज्यानां सर्वकारैः तथा नागरिकैः अपि सुष्ठु अवधारणीयम् इत्यत्र नास्ति शंकालेशः. आणि या सगळ्या अर्थशास्त्रामध्ये ज्या गोष्टी चर्चेला केल्या आहेत त्याचा विचार आधुनिक काळातल्या गणराज्यांच्या सरकारांनी आणि नागरिकांनी सुद्धा निश्चितच केला पाहिजे आणि त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, यामध्ये जरासुद्धा शंका नाही. आता बघूया पाठ. आता बघा, राजाचं अध्ययन म्हणजे राजाने कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत हे या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. राजाने प्रामुख्याने चतुर्विद्येचं अध्ययन केलं पाहिजे. कोणत्या 4 विद्या? त्रयी म्हणजे वेदवाङ्मय त्यांनी शिकलं पाहिजे, अन्वेक्षिकी, वार्ता आणि दंड अशा 4 प्रकारांच्या विद्या राजांनी अवश्य ग्रहण केल्या पाहिजेत. तर त्यापैकी सुरुवात या ठिकाणी दिसते आपल्याला वार्ता. म्हणजे वार्ता ही एक विद्या आहे जी राजाने ग्रहण केली पाहिजे. मग आता या वार्ता नामक विद्येमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? कृषी, पशुपाल्य, वाणिज्याच वार्ता. कृषी संबंधी, पशुपालनाविषयी आणि व्यापाराविषयीचं ज्ञान या वार्ता विद्येमध्ये येतं. धान्य, पशु, हिरण्य, कुप्य, विष्टिप्रदानात औपकारिकी. आता ही विद्या राजाला का बरं उपयोगी आहे, राजाला का फायद्याची आहे, तर त्याच्यामुळे धान्य, पशु, हिरण्य म्हणजे सोने, कुप्य म्हणजे सोनं सोडून इतर धातूंचा सगळा समावेश, आणि वेष्टी म्हणजे कार्मिक, या ही माहिती सगळी राजाला मिळते. म्हणून ही विद्या म्हणजे वार्ता विद्या उपकारक आहे. आता या विद्येमुळे काय होतं? तया म्हणजे या वार्ता विद्येमुळे पंडितः स्वपक्षं परपक्षिं च वशीकरोति कोशदंडाभ्याम. आता या वार्ता विद्येमुळे कोश आणि दंड यांच्या आधाराने, कोश म्हणजे काय? खजिना, आणि दंड म्हणजे सैन्य. सैन्य आणि त्यांचा खजिना या दोघांच्या भरोशावर हा जाणकार राजा जो आहे तो स्वपक्षीयांना
आणि परपक्षीयांना वश करतो, म्हणजे त्यांना ताब्यात ठेवतो, त्यांच्यावर आपली हुकूमत गाजवू शकतो. आणि म्हणून ही वार्ता विद्या राजासाठी महत्त्वाची आहे. राजाने ही विद्या ग्रहण केली पाहिजे. आता राजाने कृषीविषयक कोणकोणती कर्तव्य केली पाहिजेत, बघा किती बारीक विचार आहे. आपण फक्त कृषी विशेष जर काही असेल तर त्या लोकांना त्याविषयीची माहिती असते, पण राजा हा सर्वांचा पालक आहे, त्यामुळे राजाला शेतीविषयीची माहिती आणि ती किती बारकाईने असली पाहिजे याचं वर्णन बघा, खरंच आपल्याला एकदम आश्चर्यचकित करतं. आता राजाने किती बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. करदेभ्यः कृतक्षेत्राणि प्रयच्छेत. जे लोक नियमित कर भरतात त्यांना कृतक्षेत्र म्हणजे उपजाऊ जमीन किंवा लागवडीखाली जी जमीन येऊ शकते ती जमीन द्यावी. अकृतानि कर्तृभ्यो न आदेयाने. आता अकृताने, काही जमीन अशी असते की जी उपजाऊ नसते, पडीक असते, त्याच्यावर काही पीक घेतलं जाऊ नाही शकत. पण म्हणून लोकांजवळ अशी पडीक जमीन आहे तर ती राजाने जबरदस्ती घेऊ नये. कर्तृभ्यो न आदेयाने, ती राजाने आपल्या ताब्यात घेऊ नये. अकृषताम आच्छिद्य अन्येभ्य प्रयच्छेत. आणि काही लोक जे आहेत ज्यांच्याजवळ जमीन आहे पण त्यांना ती जमीन कसायची इच्छा नाही आहे, तर त्यांनी राजाने ती जमीन घेऊन, आच्छिद्य घेऊन अन्येभ्य प्रयच्छेत, ती दुसऱ्यांना द्यावी, जेणेकरून दुसऱ्यांना उपजीविका प्राप्त होऊ शकेल. आता ही जमीन कोण कोण? ग्रामभृत वैदेहका वा कृषेयुः. ही जमीन कोणी कोणी कसायची? तर ग्रामभृत म्हणजे ग्रामसेवकांनी जमीन कसायची, किंवा वैदेहक, वैदेहकांना ही जमीन कसण्यासाठी द्यावी असं म्हटलं आहे. वैदेहक म्हणजे व्यापारी. आता व्यापारी जमीन कसं कसेल? तर व्यापारी पैसा लावेल आणि ती जमीन दुसऱ्या कोणाकडून तरी कसून घेईल. म्हणून या लोकांना म्हणजे ग्रामसेवक आणि व्यापारी यांना ही जमीन द्यावी, म्हणजे प्रत्येक जमिनीचा उपयोग झाला पाहिजे, ही काळजी राजाने घ्यायची आहे. धान्य पशु हिरण्यैहि चैतान अनुगृह्णीयात. आता हे जे ग्रामभृत आणि वैदेहक दोघ जण आहेत, म्हणजे ग्रामसेवक आणि व्यापारी यांनी जमीन कसायला घेतली आहे, तर राजाने त्यांना धान्य पुरवावं. धान्य म्हणजे बियाणं पुरवावं. त्या शेतीसाठी लागणारे पशु पुरवावे. हिरण्य म्हणजे पैसा लागला तर तो सुद्धा राजाने त्यांना पुरवावा आणि त्यांच्यावर उपकार करावे, त्यांना तशी मदत करावी. आता तानी अनुसुखेन दद्युः. आणि ही मदत म्हणून जी त्यांनी ग्रामसेवकाला किंवा व्यापाऱ्यांना दिली आहे ती यथावकाश परत सुद्धा घ्यावी. अनुग्रह परिहारौ चैतेभ्यः कोशवृद्धिकरौ दद्यात्. अनुग्रह म्हणजे मदत आणि परिहार म्हणजे अनुदान. तर यामुळे म्हणजे अनुदान देताना राजाचा खजिना रिकामा होईल, त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावं की आपल्या कोशामध्ये म्हणजे खजिनामध्ये वृद्धी होईल, एवढीच त्यांनी मदत करावी किंवा एवढंच त्यांनी अनुदान द्यावं. कोशोपघातकौ वर्जयेत. ज्यामुळे आपल्या खजिनाला हानी पोहोचेल, खजिना रिकामा होईल, अशा पद्धतीची मदत किंवा अशा प्रकारचं अनुदान राजाने देऊ नये. कारण काय? अल्पकोशो ही राजा पौरजानपदानेव ग्रसते. राजाजवळ जर का कोश रिकामा असेल, खजिना कमी असेल, तर राजा काय करतो की पौरवासी म्हणजे नगरामध्ये राहणाऱ्यांना किंवा गावामध्ये राहणाऱ्या लोकांना तो त्रास देतो. आता त्रास देतो म्हणजे काय करतो? त्यांच्याकडून पैसा काढतो, त्यांची पिळवणूक करतो असं म्हणता येईल. म्हणून अल्पकोशो ही राजा पौरजानपदानेव ग्रसते. राजाजवळ जर का खजिना कमी असेल तर राजा या गावातल्या लोकांना आणि शहरातल्या लोकांनाच त्यांच्याकडूनच ही भरपाई कोशाची करून घेऊ शकेल, म्हणजे त्यांनाच त्याचा त्रास होईल. निवेश समकालम यथागतकम वा
परिहारम दद्यात. आता गावामध्ये वेगवेगळे लोक येतात. निवेश समकालम, गाव वसवत असताना त्या ठिकाणी जे लोक आहेत ते, किंवा जे काही काळाने त्या गावामध्ये येऊन राहिले आहेत त्यांना राजाने हे अनुदान द्यावे. परिहारम दद्यात. का बरं राजाने त्या लोकांना अनुदान द्यावं? तर त्यांची उपजीविका चालली पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आणि त्यांच्या हाताला काम मिळालं की आपोआपच राज्याच्या कोशामध्ये सुद्धा वृद्धी होऊ शकते. निवृत्त परिहारान पितेव अनुगृह्णीयात. आता त्यांचं अनुदान बंद झालं आहे असे काही लोक राहतील, मग अशा लोकांना मात्र राजाने पित्याप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा असं सांगितलं आहे. म्हणजे जे लोक काम करू शकतात आहेत त्यांच्याकडून राजांनी काम करून घ्यायचं. खजिना कसा भरेल हा विचार करायचा, खजिना रिकामा होणार नाही याची काळजी घ्यायची, आणि ज्या लोकांना अनुदान मिळू शकत नाही त्या लोकांसाठी मात्र राजांनी पित्याप्रमाणे त्यांची पूर्णपणे काळजी घ्यावी, त्यांची जबाबदारी राजांनी घ्यायची आहे. सीताध्यक्ष सर्व धान्य पुष्प फल शाक कंदमूल वाल्लिक्य क्षौम कार्पास बीजानि यथाकालम गृह्णीयात. आता दुसरा विषय घेतला कोणता? सीताध्यक्ष. सीता म्हणजे जमीन आणि सीताध्यक्ष म्हणजे या जमीन संबंधीचा जो मुख्य आहे तो. त्यांनी काय करावं? सर्व धान्य पुष्प फल शाक, सर्व धान्य, फळ, फुलं, भाज्या, शाक म्हणजे भाज्या, कंदमुळं, वाल्लिक्य म्हणजे वेलींपासून मिळणारी फळफळावळ, क्षौम म्हणजे जवसाचा धागा, कार्पास बीज म्हणजे कापसाची बीज, या सगळ्यांचं यथाकाल संग्रह करावा. म्हणजे सीता जो जमिनीचा प्रमुख आहे त्यांनी या सर्व बियाणांचं संकलन योग्य वेळी करून ठेवावं, कारण त्याच्यावर जबाबदारी आहे की शेतीचं उत्पादन राज्यामध्ये नीट झालं पाहिजे. मग त्या सीताध्यक्षाची जबाबदारी कोणती? की त्यांनी सर्व धान्यांची, फुलांची, फळांची, भाज्यांची, कंदमुळांची, वेलींची, जवसाची, कापसाची बीज योग्य वेळी संग्रहित करून ठेवायची. बहुहल परिकृष्टायां भूमौ बीजानि वापयेत. जी जमीन वारंवार नांगराने नांगरली गेली आहे अशा जमिनीमध्ये ही बीज पेरली गेली पाहिजेत. यथाकालम च सस्यादि जातं जातं न क्षेत्रे स्थापयेत किंचित पलालमपि पंडितः. बघा श्लोकासारखंच आहे हे. यथाकालम च सस्यादि जातं जातं न क्षेत्रे स्थापयेत किंचित पलालमपि. आता ज्या वेळेला जमिनीमध्ये बीज पेरलं जातं, त्याची निगराणी केली जाते, त्यातून पीक मिळतं, तेव्हा हे सगळं पीक योग्य वेळी काढून घेतलं पाहिजे. त्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं एवढंसं गवतमात्र म्हणजे तृणमात्र सुद्धा त्याच्यामध्ये ठेवू नये. तृणमात्र, पलालम म्हणजे तृणमात्र ही धान्य किंवा पीक त्या शेतीमध्ये ठेवू नये. आता असं का म्हटलं असेल? कारण आपल्याला माहिती आहे की तयार झालेलं धान्य जर शेतात सुरक्षित ठेवलं नाही एखाद्या खोलीमध्ये, एखाद्या गोदामामध्ये, तर ते धान्य नष्ट व्हायची भीती असते, त्याला योग्य किंमत मिळणार नाही, त्याचा योग्य उपयोग होऊ शकणार नाही. म्हणून एवढंसं सुद्धा तयार झालेलं धान्य राजाने त्या शेतामध्ये ठेवू नये, त्याचं योग्य ठिकाणी त्याचा संग्रह करावा, त्याचं जपणूक करावी. आता दुर्भिक्षे. दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ. दुष्काळामध्ये राजाने काय काय करायचं? दुर्भिक्षे राजा बीजभक्तोपग्रहं कृत्वा अनुग्रहं कुर्यात. या दुष्काळाच्या काळामध्ये राजाने बी बियाणं द्यायचं, अन्न द्यायचं, असं करून लोकांची मदत करायची आहे. दुर्गसेतू कर्मवा, किंवा त्यांनी किल्ल्याची बांधकामं काढायची आहेत, बंधारे बांधायला काढायचे आहेत, जेणेकरून लोकांच्या हाताला काम मिळेल आणि लोकांना पैसा मिळून लोकांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल. किंवा भक्तानुग्रहेण, राजांनी अनुदान द्यावं, किंवा भक्त संविभागम वा, किंवा
थोडं थोडं सगळ्यांना देऊन कामं सुरू करावीत, जेणेकरून कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही. उपहतान पितेव अनुगृह्णीयात, ज्यांच्यावर आघात झाला आहे, जे संकटात सापडले आहेत, अशा लोकांचं मात्र राजांनी आपल्या एखाद्या पित्याप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा. तसंच बाल वृद्ध व्यसनानी अनाथांश राजा बिभ्रूयात. समाजामध्ये काही लोक बालक असतात, काही वृद्ध असतात, काही व्यसनी असतात, काही अनाथ असतात. या लोकांकडून तुम्ही काम करून घेऊ शकत नाही, त्यांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकत नाही, किंवा त्यांचं शरीर समर्थ नसल्यामुळे त्यांची जबाबदारी ही संपूर्णपणे त्या पालक म्हणून राजाकडे येते. अशा लोकांचं राजानेच भरण पोषण करावं, पालन पोषण करावं. आता त्यानंतर राजाने सेतुबंध विषयकानि कर्तव्याने, आता त्यांनी दुष्काळात काय करायचं हे सांगितलं. सीताध्यक्ष म्हणजे जो जमिनीविषयक प्रमुख आहे त्यांनी काय करायचं हे सांगितलंय. राजाने शेतीविषयी कोणकोणती दक्षता घ्यायची, जमीन कोणाला द्यायची, कोणाकडून कसून घ्यायची आहे, ज्याला जमीन कसायला दिली त्याला कुठल्या प्रकाराने राजाची मदत करायची आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आधी केला गेला आहे. आता त्यांनी सांगितले बंधन विषयकानि कर्तव्याने, बांधारे बांधण्यासंबंधी राजाने काय काय काम करायचं आहे. सहोदकम आहार्य उदकम वा सेतुम बंधयेत. सह उदकम म्हणजे तुमच्याजवळ जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, जलस्रोत आहेत, त्यांच्या साह्याने, किंवा आहार्य उदकम, आहार्य म्हणजे तुम्ही आणून किंवा कृत्रिम पद्धतीने पाण्याचा संचय करून, सेतुम बंधयेत त्या ठिकाणी बांध घालायचे आहेत, बांधारे बांधायचे आहेत. अन्येषां वा बध्नतां वा भूमी मार्ग वृक्ष उपकरणानुग्रहं कुर्यात, हे काम राजाने करून घ्यायचं आहे. किंवा काही लोक जर हे काम करत असतील, अन्येषां बध्नतां, इतर लोक जर हे काम करत असतील, तर बंधारे बांधण्याच्या कामामध्ये राजाने काय करायचं, भूमी मार्ग वृक्ष किंवा उपकरण म्हणजे साधनं इत्यादींची मदत त्यांना करायची आहे. कुठे जमीन द्यायची, कुठे मार्ग द्यायचे, कुठे वृक्ष द्यायचं आहे, तर काही त्या ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी लागणारी उपकरणंसुद्धा राजाने देऊन त्या लोकांना अनुदान द्यायचं आहे. पुण्यस्थान आरामाणांच, कशासाठी, तर पुण्यस्थळ निर्मितीसाठी आणि बाग बगीचे निर्माण करण्यासाठी सुद्धा राजाने या गोष्टी द्यायच्या आहेत, भूमी द्यायची आहे, वृक्ष द्यायचे आहेत. अशा पद्धतीने राजाने या चांगल्या कामांना मदत द्यायची आहे, अनुदान द्यायचं आहे. आता हे बंधारे बांधल्यानंतर मत्स्य प्लव हरितपण्यानां सेतुषु राजा स्वाम्यम गच्छेत, राजाच्या मदतीने, राजकोषाच्या मदतीने हे जे बंधारे निर्माण झालेले आहेत त्यामधले मासे, हंसादी पक्षी, जलचर पक्षी जे आहेत ते, हरितपण्य, या सगळ्यांचं यांची मालकी राजाकडे राहील. म्हणजे कोणीही त्यावर हक्क गाजवू शकणार नाही, हा संपूर्ण मालकी ती राजाची राहील. पूर्वकृतां सेतुबंधारिकां रक्षेत, राजाने नवीन काम सुरू करत असताना राजाची जबाबदारी असते की जुने जे बंधारे बांधले आहेत त्यांचं रक्षण केलं गेलं पाहिजे. नवांश अभिप्रवर्तयेत, आणि नवीन जे कामं होत आहेत बंधाऱ्यांची त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता पशुवन विषयकानि कर्तव्यानि, पशुवन विषयक राजाने काय काय कर्तव्य पार पाडायची आहेत ते त्यांनी सांगितलंय. अकृष्यायां भूमौ पशुभ्यो विवितानि प्रयच्छेत. आता जी भूमी पडीक आहे, ज्याच्यावर काही आपण पीक घेऊ शकत नाही, उत्पन्न घेऊ शकत नाही, तर अशा जमिनीवर पशूंसाठी कुरणं तयार करायचीत. विविध म्हणजे पशूंना चरण्यासाठी जागा करायची. बघा, माणसाचा विचार तर राजाने करायचाच आहे, पण राजाच्या राज्यामध्ये असणाऱ्या पशूंची व्यवस्था सुद्धा राजाला पाहिजे आहे. विवितानि प्रयच्छेत, त्या ठिकाणी कुरणं निर्माण करायची आहेत. ही कुरणं कुठे, ग्रामांतरेषु च विविधं स्थापयेत, एकाच गावात करून होणार नाही,
दुसऱ्या इतर गावांमध्ये सुद्धा त्यांनी अशी कुरणाची व्यवस्था करून घ्यावी, जेणेकरून पशुधनाला व्यवस्थित खाद्य पुरवठा होऊ शकेल. जे ही सुद्धा जबाबदारी राजाने बघायची आहे. अनुदके कूपसेतु बंधोत्साहन स्थापयेत. ज्या ठिकाणी पाणी नसेल, अनुदके पाणी नसेल, त्या ठिकाणी कूप विहिरी करायचे आहेत, बांध बांधायचे आहेत. आणि उत्साहन स्थापयत, त्या ठिकाणी झरे सुद्धा खोदायचे आहेत. पुष्प फल वाटांश, त्या ठिकाणी वाटिका तयार करायच्या आहेत. फुलांनी भरलेले बगीचे सुद्धा तयार करायचे आहेत. स्तेन व्याल व्याधिभिः उपहतान. स्तेन म्हणजे चोर, व्याल म्हणजे हिंस्र पशु, आणि व्याधी यांच्याद्वारे जे त्रस्त झाले आहेत पशुव्रजान रक्षेत. हिंस्र पशूंद्वारे पिडिले गेलेले हिंस्र पशु, चोर आणि आजार, वेगवेगळे रोग यापासून पशुव्रजान म्हणजे पशूंच्या समूहाचं रक्षण राजानी करायचं आहे. राजा अभयवनानी कार्येत. राजांनी अभयारण्य तयार करायचे आहे. प्रदिष्टाभयानाम अभयवनवासिनां च मृग पक्षी मत्स्यानां बंधने हिंसायां वा दंडम कारयेत. आता ज्या अभयारण्य तयार केले आहेत त्या ठिकाणी पशु पक्षी मत्स्य यांना जर का कोणी शिकार करायला आलं तर त्यांना दंड करायचा आहे, त्यांना योग्य ती शिक्षा सुद्धा राजांनी करायची आहे. त्यानंतर सूत्रविषयक कर्तव्याने. तर सूत्रविषयक म्हणजे वस्त्र उद्योग जो आहे तो सूत्राध्यक्षाकडे असतो, म्हणून सूत्रविषयक राजांनी कोणती कर्तव्य करायची आहेत ते सांगितलंय. सूत्राध्यक्ष सूत्र वर्म वस्त्र रज्जू व्यवहारम तज्ज्ञात पुरुषैहि कारयेत. आता वस्त्रोद्योग सांभाळणाऱ्या व्यक्तीने सूत्र म्हणजे सूत, वर्म म्हणजे चिलखत किंवा कवच, वस्त्र दोरी, या सगळ्या गोष्टी तज्ज्ञात पुरुषही त्या त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असलेल्या किंवा निष्णात असलेल्या लोकांकडून तयार करून घ्यायचे आहेत. उरणा म्हणजे लोकरीचं वस्त्र, वल्क म्हणजे झाडांची साल, कार्पास म्हणजे कापूस, तूल म्हणजे काठसावरीचा कापूस, क्षण क्षौम म्हणजे जवसाचा धागा. हे सगळी कामं म्हणजे कुठली सूत्र काढायची आहेत? कवचासाठी वस्त्र दोरी, हे सगळं काम निष्णात पुरुषांकडून करायचं आहे. त्यानंतर लोकरीचं वस्त्र, लोकरीचा धागा काढायचा आहे, झाडाची साल काढायची आहे, कापसाचा धागा काढायचा आहे. तर ही सगळी जी कामं आहेत, जवसा विधवा, न्यंगा म्हणजे ज्यांच्यामध्ये शारीरिक व्यंग आहे त्या, कन्या म्हणजे छोट्या मुली, प्रव्रजिता म्हणजे ज्यांनी घर टाकून दिलंय, ज्या बायकांना सोडून दिलंय अशा, आणि वृद्ध राजदासी ज्या आहेत त्यांच्याकडून हे काम करावं. म्हणजे राजामध्ये असलेल्या मनुष्यबळाचा अधिकाधिक उपयोग करून घेणं, जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचं सुद्धा दायित्व राजाकडे आहे. आणि त्याविषयी अगदी बारकाईने मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे की हे काम करण्यासाठी कुठल्या लोकांचा उपयोग करायचा? विधवा स्त्रिया, ज्या अपंग आहेत त्या स्त्रिया, लहान मुली, ज्यांनी घरदार सोडले अशा स्त्रिया, आणि वृद्ध दासी. हे सोपं काम आहे, तर हे या लोकांकडून ते काम करून घ्यावं. सूत्रशालां प्रत्युषसी भांड वेतन विनिमयम कारयेत. सूत्रशाला म्हणजे ज्या ठिकाणी हे सूत कातण्याचं काम केलं जातं, सूतगिरणी म्हणू आपण त्याला, त्या ठिकाणी भल्या पहाटे या ठिकाणी भांड वेतन विनिमय, त्यांचं जे त्यांच्याकडून आणलेलं काम घ्यायचं आणि त्यांना त्या मोबदल्यात पैसा द्यायचा. तर हे विनिमयाचं जे काम आहे ते भल्या पहाटे या सूतगिरणीमध्ये करावं.
सूत्र परीक्षा मात्र प्रदीप. त्या सूतगिरणीमध्ये फक्त सूताची परीक्षा करता येईल इतपतच उजेड असला पाहिजे, इतपतच दिवा असला पाहिजे. स्त्रियामुख संदर्शने अन्य कार्य संभाषायां वेतनकालातिपातने अकृतकर्म वेतन प्रदानेच दंडः. आता पूर्वीच्या काळी स्त्रियांशी पुरुषांचा प्रत्यक्ष संपर्क येत नव्हता. पुरुषांना स्त्रियांचं मुखदर्शन करण्याचा अधिकार नव्हता. पुरुषांनी नजर उचलून स्त्रियांकडे पाहायचं नाही, तो गुन्हा होता. तर या ठिकाणी त्यांनी ही पण सोय करून ठेवली की सूतकिरणीमध्ये कामाच्या निमित्ताने स्त्रिया आल्या आहेत, तर अशा स्त्रियांचं जो मुखदर्शन करतो त्या स्त्रियांकडे नुसतं पाहत राहणं किंवा अन्य कार्य संभाषायाम, काम नसलेल्या गोष्टी त्यांच्याशी बोलत राहणं, वेतनकालातिपातने, त्यांचं वेतन देण्यामध्ये विलंब लावणे, आणि अकृतकर्म वेतन प्रदाने, आणि त्यांनी काम केलं नाही तरी त्यांना पैसे देणं, या चुका जर या सूत्रशाळेतल्या पुरुषांनी केला तर त्याला सुद्धा दंड दिला गेला पाहिजे, असं सूचना या ठिकाणी केली गेली आहे. अशा पद्धतीने राज्यातल्या संपूर्ण मनुष्यबळाचा पूर्णपणे उपयोग केला पाहिजे. ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तज्ज्ञ लोकांचीच मदत घेऊन ते काम केलं पाहिजे, जेणेकरून कामाचा दर्जा उत्तम राहील. अशा पद्धतीचं मार्गदर्शन कौटिल्याने आपल्या या अर्थशास्त्रातून केलेलं आहे, जे आजही आपल्याला